हॅलो गाईज, तर पप्पांनी मला टक्कल करायला आणलेला आहे आणि असा वस्ताराने माझा एवढे मोठे केस माझे कापून काढलेले आहे आणि मला मला पण टक्कल करायचा होता. पप्पा म्हणले एकदा आपण टक्कल करू म्हणजे तुझे केस छान वाढतील, म्हणून मी ठरवलं टक्कल करायचं. आणि असे माझे केस एवढे मोठे मोठे वस्ताराने काढले. मला आनंद पण होत होता आणि दुःख पण होत होतं. म्हणजे मी हसत पण होते खूप आणि मला वाईट पण वाटत होतं. आता मला सगळे टकली टकली म्हणतील, त्यामुळे मला वाईट वाटत होतं. तर हे छान होतं. हे हेअर कटिंगसाठी आणलेलं सलून खूप भारी पॉश होतं आणि अशा प्रकारे माझा टक्कल केला आणि मला आनंद होतो. अशी मी दिसत होते केस कापल्यावर आणि जरा गुदगुल्या होत होत्या मला थोड्याशा, पण छान वाटलं टक्कल करताना. नंतरचं तुम्ही मला बघा टकली झाल्यावर मी कशी दिसते. सगळे तिकडचे बाजूचे माझ्याकडे बघून हसत होते आणि मला पण हसायला येत होतं त्यामुळं. पण 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 छान वाटत होतं. आता आता थोडासे खूप मोठे केस वाढलेले होते ना, त्यामुळे जरा त्यांना केस कटिंग करायला थोडं अवघड जात होतं, म्हणून मला वेळ लागला टक्कल करायला. एवढे मोठे माझे केस होते, माझे 2 छान बो येत होते त्यामध्ये, पण तरी मला टक्कल करायचा होता. कारण की मला माझ्या मम्मीला स्वामींचा व्हिडिओ बनवायचा होता, मला स्वामी समर्थ बनवायचं होतं, म्हणून मम्मीने माझा टक्कल केला. आणि मला खरंच स्वामींचा व्हिडिओ बनवताना खूप छान वाटत होतं, छानपैकी. आणि अशी क्यूट मी अशी स्माईल देत होते. सगळे तिथं मला म्हणत होते किती क्यूट आहे, किती क्यूट आहे. खरंच मी क्यूट आहे का? तुम्ही मला सांगा, मी खरंच क्यूट आहे का? आणि सगळ्यांना माझं डिम्पल खूप आवडतात. आणि हा फायनली माझा टक्कल झालेला आहे. ओ व्हेरी नाईस. खूप टकलू दिसते मी आणि खूप छान केलं आहे काकांनी टक्कल. आणि बाजूचे पण माझ्याकडे बघून खूप हसत होते. मला पण खूप हसायला येत होतं त्यामुळं. पण मला आवडला टक्कल. खूप छान टक्कल दिसत होता. आणि फायनली माझा टक्कल तयार. मला थोडं रडायला पण येत होतं थोडंसं मला. पण आणि मग नंतर मम्मीने मला छानपैकी घरी येऊन मस्त फ्रेश केलं, मस्त आंघोळ घातली छानपैकी. आणि मग मला स्वामी समर्थांचा मस्तपैकी स्वामी समर्थ बनवलं. आणि ही बघा मी स्वामी समर्थ. आणि हे दत्तगुरू महाराज, आमचे दत्तगुरू महाराजांचा पेंटिंग हे माझ्या बाबांनी स्वतःच्या हाताने केलेलं आहे. सगळं कलरिंग वगैरे सगळं हाताने केलेलं आहे. आमच्या घरी खूप आहेत दत्त महाराजांच्या फ्रेम आणि स्वामींच्या फ्रेम. आणि ही आम्ही खूप स्वामी भक्त आहोत. श्री स्वामी समर्थ.